इतक्या सगळ्या बॅग पॅक करून कुठे चाललाय तू? एक्साइटेड? येस, एमएक्स कार्डचा यूज करणार आहे. तर एमएक्स कार्डने मला लाऊंज मध्ये ऍक्सेस मिळतो का? झालाय इमिग्रेशन आणि विंडो सीट मिळाली आहे नेहमीप्रमाणे. चिकन आहे आणि हा केक घेतलाय डेझर्ट मध्ये. लँडिंग होत होतं पण मला वाटतं एअरपोर्टला काहीतरी माहित नाही काय आहे, त्यांनी पुन्हा वर गेलं. वाटतंय की नाही दादर टीटी, दादरचा ब्रिज आलाय, दादरचा ब्रिज. 43rd फ्लोअर दिलाय त्यांनी. रूम टूर देत होता तुम्हाला. सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे व्ह्यू डायरेक्ट टाइम स्क्वेअर दिसतंय. पाऊस सुरू झालाय धो-धो. मुंबईचीच आठवण झाली. इतक्या सगळ्या बॅग पॅक करून कुठे चाललाय तू? नमस्कार मंडळी, आज मी चाललो आहे न्यूयॉर्कला काही कामासाठी. तर आता मी ब्लॉग सुरू करत आहे आणि तुम्हाला माझी जर्नी पण दाखवतो सगळी. आणि फर्स्ट टाइम मी एमएक्स कार्डचा यूज करणार आहे. तर एमएक्स कार्डने मला लाऊंज मध्ये ऍक्सेस मिळतो का, कसं असतं, कोणते लाऊंज आहे, ते पण माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. माझी फ्लाईट आहे 4ची, पण मी 1:30लाच चाललो आहे. सो दॅट मी एक्सप्लोर करीन सगळा माझा एक्सपिरियन्स आणि तुमच्याबरोबर शेअर पण करीन. एक्साइटेड? येस, पण ती एक्साइटमेंट कशाला ते नंतर सांगेन. मिळाली आहे कॅब. टेम्परेचर आहे इकडे -16 आणि मी जिकडे चाललो आहे तिकडे टेम्परेचर आहे -1. सो बेटरच असणार. झालंय इमिग्रेशन. आता इमिग्रेशन करून जे मी तुम्हाला आधी सांगितलं की आता आपलं एमएक्स कार्ड चालतंय की नाही ते बघू. तर आता माझ्यासमोर मॉन्ट्रियल एअरपोर्टवर पहिला लाऊंज आहे. लाऊंजचं नाव आहे डेझर्ट प्रीमियम प्लाझा. तर तिकडे विचारूया एमएक्स वर एंट्री मिळते की नाही. हा बघा लाऊंज. तो लाऊंज तसा बघायला गेलं तर ओपनच आहे. A few moments later. सॅलड आहे, डेझर्ट आहे, कोल्स्लॉ, योगर्ट. तर आता मी काय घेतलंय, पास्ता आहे, चिकन आहे आणि हा केक घेतलाय डेझर्ट मध्ये. आतासाठी एवढंच भरपूर आहे. खाऊन वगैरे झालंय मस्तपैकी. ताव मारलाय पूर्ण आणि आता 5 मिनिटं मस्तपैकी झोप काढूया. 5 मिनिटं नाही 20 मिनिटं. हा कुत्रा बघा केवढा आहे. कुत्रा आहे की वाघ आहे कळतच नाही आहे. आता गेट नंबर 74 आहे. ड्युटी फ्री पासून 1 मिनिटावरच आहे. तर आता गेट मध्ये जाऊ. अर्ध्या तासात बोर्डिंग आहे आणि विंडो सीट मिळाली आहे नेहमीप्रमाणे. RI-74 गेट जवळच आहे. आता आलंय वाटतं फ्लाईट. लोक येत आहेत बाहेर. झाली आहे बोर्डिंग सुरू. आता माझा झोन 3 आहे. जास्त लोक नाही आहेत पण फ्लाईट फुल आहे. फ्लाईट पूर्ण आहे, फुल आहे एकदम. आणि मला विंडो मिळाली आहे आणि आता रनवेवर चालली आहे फ्लाईट. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. नशीब जोरावर आहे. इकडे बाजूला कोण आला नाहीये त्यामुळे दोन्ही सीट आपल्यात आहेत. मस्त झोपायला मिळेल. आणि बाहेरचा लुक फुल बर्फ आहे आणि रनवे त्यांनी क्लिअर करून ठेवलाय. Urgent wear your seatbelt at all times. It is prohibited to smoke, to use electronic cigarettes, or to consume your own alcohol on board. 1 hour later. आता लँड होईल प्लेन. आलो खाली डिसेंडिंग अँड वी आर इन न्यूयॉर्क. लँडिंग होत होतं पण Et donc, le commandant nous vient de nous informer que dû à des raisons opérationnelles à l'aéroport de LaGuardia, nous avons dû interrompre notre atterrissage. लँडिंग होत होतं. मगाशी व्हिडिओ घेतला पण मला वाटतं एअरपोर्टला काहीतरी माहीत नाही काय आहे, त्यांनी पुन्हा वर गेलं. आम्ही पुन्हा हवेत आलो आहोत. बघा आणखी 5 मिनिटं लागतील सिग्नलला एअरपोर्टवरून आणि त्याच्यानंतर लँड होईल. बघूया, पहिल्यांदाच आहे हा एक्सपिरियन्स. आणि आता लँडिंग फॉर द सेकंड टाइम. चाललो आहे आता. पोचलो आहे लगवाडिया एअरपोर्टला. हे मस्त एअरपोर्ट आहे. येताना पण इकडूनच यायचं. आणि आता जातो बॅग घेण्यासाठी. झालाय प्रवास चांगला झाला. एअरपोर्ट आहे, फक्त थोडं मध्ये लँड झालं आणि मग मला लँड होत होतं आणि अचानक सांगितलं सिग्नल आता त्याने पुन्हा वर घेतलं. पण चांगला झाला प्रवास. आता बॅग कलेक्ट करूया आणि तिथून डायरेक्ट टाइम स्क्वेअर. हे जेव्हा अरायवलला येतो तेव्हाच आहे आणि आमचा बॅगेज काउंटर खाली आहे. इकडून अजून एक लेअर खाली जायचं. हे पण एक मस्त बनवलंय त्यांनी. आलो आहे कन्व्हेयर बेल्ट कडे आणि आता बॅगची वाट बघतोय कधी येणार काय माहिती. आपली बॅग आली आहे. आपली बॅग ब्लू कलरची झळकत येते. केली आहे उबर बुक. आता उबरच्या स्पॉटवर चाललो आहे पिकअपच्या. उबर एक्स केली. लगवाडियापासून टाइम स्क्वेअर अराउंड $52 झाले.
आणि आता वेट करतो उबरची. मिळाली आहे उबर आणि आता चाललो आहे मॅनहॅटन. आज आम्हाला लेडी ड्रायव्हर मिळाली. फर्स्ट टाइम उबरमध्ये लेडी ड्रायव्हर आणि काकी आहेत त्या उबर चालवत आहेत. गुड. मी कधी बघितलं नव्हतं असं वाटतंय. दादर टीटीच्या ब्रिजला आलो आहे आणि होर्डिंग्स वगैरे दादर स्टेशन हे बघा. वाटतंय की नाही दादर टीटी. दादरचा ब्रिज आलाय. दादरचा ब्रिज. उतरलो आहे कॅब मधून आता आणि आता हॉटेल जवळ आलो आहे. हे जे समोर दिसत आहे ते टाइम स्क्वेअर आहे आणि हे आमचं हॉटेल आहे शेरेटन न्यूयॉर्क आणि समोर टाइम स्क्वेअर. लोकेशन खूप चांगलं आहे. झालंय चेक इन. 43rd फ्लोअर दिलाय त्यांनी. आता रूम बघतो आणि तुम्हाला रूम टूर देतो. आलोय 43rd फ्लोअरला. माहित नाही, होपफुली आपल्याला व्ह्यू मिळेल. लेट्स गो फॉर द रूम टूर गाईस. रूम टूर देतो आता तुम्हाला. हा एंट्रन्स आहे. एंट्री केली कीच लेफ्टला आहे लहान मुलांचं बाथटब आहे आणि हा मी. आणि त्याच्यानंतर हा एक फुल साईज मिरर आहे. त्याच्यानंतर इकडे त्यांनी आयर्निंग बोर्ड, सेफ, हँगर. पुढे गेलो की हा बेड दिलाय चांगला. इकडे एक टीव्ही आहे LGचा. इथे एक कॉफी मशीन, खाली फ्रीज असेल, ड्रॉवर्स आहे, एक सोफा आहे, इकडे लॅम्प्स आहेत आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे व्ह्यू. डायरेक्ट टाइम स्क्वेअर दिसतंय. डायरेक्ट टाइम स्क्वेअर. तो असा आहे रूम टूर. 43rd फ्लोअरला रूम आहे आणि आता फ्रेश होतो आणि नंतर काहीतरी खायला जातो. रूम टूर तर तुम्ही बघितलाच. रूम टूर तर तुम्ही बघितलाच. आता काहीतरी पेट पूजा. इकडे अशी लिफ्ट आहे आणि इकडे तुम्हाला फ्लोअर सिलेक्ट करायचा आहे. सो आय विल सिलेक्ट LL आणि लिफ्ट नंबर येतो H5. सो मला इथे लिफ्टचा नंबर आहे H4. ही लिफ्ट येणार आहे. कूल आहे ना. नंबर टाकायचा नाही ती लिफ्ट. इथून बाहेर आहे. तुम्ही बघितलंच पूर्ण एमिरेट्सची फ्लाईट आलेली. तुम्ही मग अशी बघितलंच तर सगळे एमिरेट्स वाले ह्या हॉटेलमध्ये राहायला आलेत आणि आम्ही पूर्ण 4-5 फ्लाईटच त्यांनी इथे राहायला पाठवल्यात वाटतं. पाऊस सुरू झालाय धो. मुंबईचीच आठवण झाली पूर्ण. लोक छत्र्या घेऊन चालले आहेत. आम्हाला जायचं होतं जेवायला. आता माहित नाही त्या पावसात बघतो काय जवळपास भेटतंय का. बाहेर पाऊस पडतोय तर उबर मधून जेवण मागवलंय. आता माहित नाही किती वाजता येणार आहे. आणि पाण्याच्या बॉटल पण मागवल्यात कारण की इकडे हॉटेलमध्ये पाणी पण देत नाही. त्यामुळे खूप मोठा त्रास आहे. 2 बॉटल दिलेल्या त्यांनी कॉम्प्लिमेंटरी. तर या 2 बॉटलने काय होणार आहे म्हणून आता आणखी 24 बॉटल मागवल्यात. अर्ध्या तासाच्या वेट नंतर, अर्धा नाही 45 मिनिटाच्या वेट नंतर माझं फायनली फूड आलंय. हे बघा. मी बाउलच मागवलंय. चिकन आणि राईस आणि सॅलड. तर आता खातो मस्तपैकी. बघूया कसं आहे न्यूयॉर्कचं. चांगलं आहे. स्पायसी आहे. एवढी भूक लागलेली की 5 मिनिटात फिनिश. आणि त्याच्यावर मी मागवलेला बकला खूप जबरदस्त आहे. खूप जास्त चांगला आहे. काल तुम्हाला जेवण दाखवलं मस्तपैकी आणि जेवलो आणि झोपलो. माहित नाही भरपूर जेवण झालं की थकलो होतो काय माहित नाही. पण मी काल व्लॉगची एंड करायला विसरलो. तर भले आज सकाळ आहे पण आता मी या व्लॉगची एंड करतो. होप तुम्हाला माझा हा प्रवास फ्रॉम मॉन्ट्रियल टू न्यूयॉर्क आवडला असेल. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढले तर मजा येईल आणि अजूनही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवीन मी तुम्हाला. आता मी ऑफिसला जाणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी जर कुठे गेलो टाइम स्क्वेअर वगैरे तर त्याचे पण फुटेज घेईन. काळजी घ्या. भेटूया लवकरच.